नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण पनीर पुलावची रेसिपी बघणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया। लॉंग ग्रेनवाला बासमती तांदूळ आहे, तो घेतलेला आहे मी। याला मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला आहे। आता त्यातलं पाणी मी निथळून घेतलेलं आहे। 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, मोठे मोठेच तुकडे करून घेतलेले आहेत। अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे, आलं लसूण कोथिंबीर घेतलेले आहे, खडे मसाले घेतलेले आहे। त्याच्यामध्ये 4 हिरव्या वेलची घेतलेली आहे, दालचिनीचा तुकडा, 2-4 काळी मिरी, 2-3 लवंगा, लिंबू घेतलेला आहे। या ठिकाणी हिरवी मिरची पण घेतलेली आहे। या ठिकाणी मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये दालचिनी, लवंग, मिरे, तमालपत्र, चक्री फूल टाकलेलं आहे, चमचाभर तूप पण घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे। आता याच्यामध्ये मी तांदूळ घालून घेणार आहे। मग तांदूळ आपण 75% शिजवून घेणार आहे। तोपर्यंत आपण बिर्याणीच्या फोडणीची तयारी करून घेऊया। पातेल्यामध्ये मी तांदूळ घालून घेतलेले आहेत, छान असं ढवळून घेऊया आणि 75% आपण याला शिजवून घेणार आहे। मग आपण याला ड्रेन करून घेणार आहे। कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण हे पनीरचे तुकडे घालून तळून घेणार आहे। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। पनीर तळून झाल्यानंतर याच्यामध्येच आपण हा कांदा पण तळून घेणार आहे। तेल थोडं जास्त घालत आहे मी, कारण आपल्याला कांदा तळण्यासाठी पण तेल लागणार आहे। हेच तेल आपण बिर्याणीला पण वापरणार आहे, पुलावसाठी। तांदूळ या ठिकाणी आपण शिजण्यासाठी ठेवून दिलेला आहे, तो एकदा चेक करून घेऊया आपण। थोड्या वेळानंतर आपण हे तांदूळ एका चाळणीमध्ये निथळून घेणार आहे। तोपर्यंत आपलं पनीर तळून होत आहे। या ठिकाणी मी आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतलेली आहे। खडे मसाले होते ते थोडे जाडसर असे वाटून घेतलेले आहे। गरम मसाला घेतलेला आहे, तमालपत्र घेतलेलं आहे। पनीर आपण थोडंसं तळून झाल्यानंतर पलटी करून पण तळून घेणार आहे। पनीर आपलं तळून झालेलं आहे, मी याला काढून घेतलेला आहे। आपला हा भात पण 75 ते 80% पर्यंत आपण शिजवून घेतलेला आहे। याला मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे। याच तेलामध्ये आता आपण कांदा आहे तो छान असा ब्राऊन रंगावर तळून घेणार आहे। छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत याला आपण तळून घेणार आहे। कांदा आपला छान असा लालसर रंगावर तळून झालेला आहे। आता आपण काढून घेऊया। याच्यामध्ये थोडेसे काजूचे तुकडे पण आपण तळून घेणार आहे। काजू घातलेले आहेत मी या ठिकाणी 5-6, ते पण आपण छान असा लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहे। ते पण आपण काढून घेणार आहे। हे ऑप्शनल आहे काजू, तुम्हाला घालायचे असतील तर घाला, नसतील घालायचे तर नाही घातले तरीही चालेल। आता आपण याला काढून घेऊया। गॅस मी या ठिकाणी बंद केलेला आहे। गॅस बंद करून घेतल्यानंतर आपण या कढईमध्येच या तेलामध्ये जिरं घालून घेतलेलं आहे, हळद पण घालणार आहे मी या ठिकाणी।
मिरचीचे तुकडे होते ते पण आपण घालणार आहे याच्यामध्ये. आलं लसूणची पेस्ट, तमालपत्र, खडे मसाले जे वाटून घेतले आपण ते, काश्मीरी लाल मिरची पावडर पण घालणार आहे याच्यामध्ये आपण. चमचाभर तूप पण घालणार आहे याच्यामध्ये आपण. तुपामुळे आपल्या बिर्याणीला छान अशी चव पण येते म्हणून मी घालणार आहे तूप. त्याच्यामध्येच लिंबू पण पिळून घ्यायचं. थोडासा हिंग पण घातलेला आहे मी या ठिकाणी. 1-2 चमचे काश्मीरी लाल तिखट घालून घेतलेलं आहे मी. त्याच्यामध्येच आपण कांदा पण घालून घेणार आहे. वरतून पण आपण डेकोरेशनसाठी ठेवणार आहे आपण कांदा. हे अर्धी वाटी दही पण घालणार आहे मी याच्यामध्ये. सगळं आपण मिक्स करून घेऊया छान. सगळं आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे. त्याच्यामध्येच आपण हे पनीरचे तुकडे पण घालून घेणार आहे. थोडंसं मीठ पण घालणार आहे आपण चवीसाठी याच्यामध्ये. आणि मग हे असंच 10 मिनिटे झाकून ठेवणार आहे. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालणार आहे आपण. 10 मिनिटं असंच उरण्यासाठी ठेवून देणार आहे आपण. 10 मिनिट झालेले आहेत आपले हे पनीर याच्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं आपण छान असं मिक्स करून घेऊया. मग आपण याच्यामध्ये जो आपला भात आहे तो आपण घालून घेणार आहे. गॅस पण मी चालू करून घेतलेला आहे. याच्यावरती आपण भाताचा हा थर लावून घेऊया. सगळाच भात या ठिकाणी मी आता घालून घेणार आहे. आणि मग वरतून त्याला कांदा, काजू वगैरे घालून, पुदिन्याचे पाने पण अवश्य घाला याच्यामध्ये तुम्ही. पुदिन्याने पण आपल्या बिर्याणीला एकदम मस्त चव येते. सगळा भात माझा पसरवून झालेला आहे. त्याच्यावरती मी तळून घेतलेला कांदा पण घातलेला आहे. आता हे केसरवालं दूध आहे ते आपण असं घालून घेऊया. थोडंसं भातामधलं आपण पाणी जे बाजूला काढलं होतं ना ते पण थोडंसं घालून घेऊया. म्हणजे आपला भात थोडासा असा एकदम ड्राय नाही होणार, सॉफ्ट पण होईल. काजूचे तुकडे पण घालून घेत आहे याच्यावर. कोथिंबीर, पुदिन्याचं पण आपण थोडंसं पसरवून घेऊया याच्यावर. मग आपण याला झाकण घालून घेऊया आणि दम देणार आहे आपण याला. 10 मिनिटं आपल्या या बिर्याणीला वाफ आलेली आहे. आता आपण याचं झाकण काढून बघूया. छान आपल्या अशी बिर्याणीला दम आलेला आहे. छान अशी वाफ पण आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याला सर्व करूया. थोडंसं मी खालच्या साईडने असं थोडंसं मोकळं करून घेणार आहे. म्हणजे आपला मसाला पण त्याच्यामध्ये छान असा मिक्स होईल.
आता आपण याला गरमागरम कोशिंबीरसोबत सर्व करूया। आता आपली ही पनीरची बिर्याणी तयार झालेली आहे। गरमागरम मी कोशिंबीरसोबत सर्व केलेले आहे। तर तुम्हीही नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील। तोपर्यंत खात राहा।